हाय हॅलो नमस्कार. तर आम्ही आता आमच्या शेतामध्ये चाललोय. पहा आमचे शेत वगैरे कसे आहेत. ही सीताफळाची बाग आहे. इथे विहीर होती ना, आपली विहीर होती ना. इथं गणपती विसर्जन करायला आलतो ना आपण. शंभू पुढे नको जाऊ तू. आमचा शंभू दादा, त्याला एवढी घाई असते ना प्रत्येक गोष्टीची. ही मका लावलेली दिसतंय गाईला. दीदी तू येते का इकडे? हा पाही विहीर आहे इकडे, खूप खोल आहे. इथं सगळं काटे वगैरे काढलेत ना, खूप छान आले ना. हा ऊस वगैरे आहे तिकडे हाऊस आहे. खूपच खोल असते बरं का विहीर. आपण विसर्जनाला येतो ना त्या टायमिंगला खूप खोल पाणी होतं. तेव्हा तरी वरती होतं, पाऊस जास्त होता ना. अशी खीर मला पाही टणटणी टणटणीची फुलं. हा ह्यामध्ये पिंक कलर जास्त आहे ना. यामध्ये पहा ना, हा पण कलर किती सुंदर वाटतोय. हा ऊस पहा. रोड कसा आहे. शंभूच्या मी पुढे गेलेले आहे. मी खूप दिवसातून या शेतामध्ये आलेली आहे. शंभू दादा येऊ दे मला पण. मोठा ऊस आहे. भीती वाटते जायला बिबट्याची. बिबट्या दिदे, बिबट्या आल्यावरती काय करायचं? शंभू दादा बिबट्या आलं काय करायचं? बिबट्याला तुमची मी सेवा करणार. बिबट्या करणार का तू करणार? मी करणार. मी सगळ्यांची सेवा करणार, सगळ्यांना बचावणार आणि बिबट्याकडून वाचवणार. बिबट्याकडून वाचवणार. आणि तुम्ही आहे शेर. हिला बोलता येत नाही. ती मला काकी बोलायचं तर ती का का करते. काका पहा लसूण आहे. लसूण लावलेलं आहे. एकच सारा आहे आणि बाकी हे कांदे लावलेले आहेत. तर यामध्ये आता आम्ही
भाजीसाठी कांद्याची पात घ्यायला आलो आहोत. म्हणजे शंभूच्या मम्मीला खूप आवडते कांद्याची पात. पहा शंभू कसा तोडतोय कांद्याची पात. त्याला येत नाहीये पण तो पहा कसा करतोय, ऐकतच नाहीये. शंभू कसं वाटतंय? चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय. हा. तुला नाही येत दे. माऊ काय काढती? माती. माऊची मज्जाच आहे, सगळीकडे माती दिसते तिला आता. माऊ ए माऊ